हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहा डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्टोरी टेलिंग करणार आहे मी, पण ती जरा स्पेशल आहे माझ्यासाठी. तर ती का, तर तुम्ही ह्या मंदिराबद्दल मला तुम्हाला का सांगायचं आहे, तर ते आधी तुम्ही बघून घ्या मंदिर ते ज्याबद्दल मला सांगायचं आहे मला. ओके, सो आजचा व्हिडिओ मी मेक शुअर करेन की खूप शॉर्ट असावा. आणि हे जे आहे प्रकाशेश्वर महादेव मंदिर, जेव्हा मी मसुरीची आयटनरी प्लॅन करत होती तेव्हा मी भरपूर रील्स आणि भरपूर व्हिडिओ बघितल्या, ज्या रील्समध्ये मला हे मंदिर सतत येत होतं. आणि आय वॉज लाईक की ठीक आहे, आता हे मसुरी रोडला आहे तर आपण एकदा तरी जाऊन येऊ शकतो हे. पण जेव्हा ऋषिकेशवरून आम्ही मसुरीसाठीला जात होतो, ते हे मंदिर मला रस्त्यात दिसलं होतं. ओके, अँड आय वॉज लाईक, मी एवढी इंट्रोवर्ट आहे ना की मी त्या ड्रायव्हरला नाही बोलू शकले की जरा तुम्ही ते थांबवाल का, मला दर्शन घ्यायचं आहे. आणि अशीच त्या मंदिराकडून पास आउट झाली. ओके, आणि मग माझ्या मनात ते राहून गेलं की यार मला या मंदिरात दर्शन करायला जायचं होतं. हे फक्त मला माहिती की मला त्या देवळात जायचं आहे आणि त्या देवाला माहिती होतं की मला त्या देवळात जायचं आहे. ओके, आणि मी रोहितला सुद्धा नव्हतं सांगितले की यार मला इथे जायचं आहे म्हणून. मग तिथून आम्ही निघालो, मसुरीला पोचलो. आणि मग मसुरीला गेल्यानंतर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आम्ही जेव्हा सुरकंडा देवीचं दर्शन करून आलो त्या रात्री आम्हाला सगळं प्लॅन करायचं होतं, कारण नेक्स्ट डे आम्हाला निघायचं होतं. सो आम्ही जी गाडी बुक करणार होतो तो तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी की यार आम्ही मसुरी लेकला आणि हे आपलं हे भट्टा फॉलला आणि प्रकाशेश्वर महादेव मंदिरला जायचं आहे म्हणून. आणि आय वॉज लाईक काय, ते मंदिरात जाऊ शकतो, जायचं आहे? तर तो बोलला हो म्हणून जाऊ शकतो. म्हटलं येस, हेच तर मला पाहिजे. आणि मग मी लगेच डील डन केली, कसलाही न विचार करता. मला नेक्स्ट डे जेव्हा आम्ही निघालो ना तिथून, तेव्हा मला मसुरी लेकलाही जायचं आहे तेवढी एक्साइटमेंट नव्हती आणि भट्टा फॉललाही नाही. पण भट्टा फॉलला एक झालं की आम्हाला रोपवे फायनली बसायला भेटलं, कारण आम्ही कधी जिथे गेलो पण रोपवे आम्हाला कुठेच बसायला नाही भेटलं, पण भट्टा फॉलला आम्हाला भेटलं. पण जेव्हा त्या देवळात मग तो बोलला की पार्क, मला पार्क नको, तिथे काहीच नाही आहे, आपण डायरेक्ट देवळात जाऊया. आणि तेव्हा त्या देवळात गेली. त्या देवळात जाताशी आम्ही शंकरांचं दर्शन घेऊन झालं. मला आय डोंट नो काय झालं, माझ्या डोळ्यात पाणी आलं अँड आय वॉज लाईक शॉक्ड. म्हटलं ही गोष्ट मला हवी होती आणि ही फक्त मला माहिती होती आणि ही देवाला माहिती होती. पण देवाने माझं हे दर्शन कसं घडवून आणलं, हे मी फक्त त्या मंदिरातून पास होताना बोलली यार मला या देवळात जायचं आहे. पण हा योग कसा घडला मला नाही, म्हणजे हे म्हणजे किती खरं खोटं नाही माहिती, पण हे असं मला वाटलं की हे शंकरानेच हा योग घडवून आणला. आणि त्या दिवशी ते तसं झालं की त्या केअरटेकरनेच आम्हाला सांगावे की तुम्ही गाडीमधूनच बुक करा, तो तुम्हाला 2-3 ठिकाणं फिरवेल. आणि मग त्या ड्रायव्हरनेच मला ते सजेस्ट करावे की अरे हे मंदिर तुम्ही जाऊ शकता दर्शन करायला. म्हणजे तुम्ही विचार करा की हे किती ही जरी साधी गोष्ट असेल तरी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी मुंबईला हे प्लॅन करणं की मला या देवळात जायचं आहे, पण त्या रस्त्यावरून जाताना मला त्याचं दर्शन नाही घेता आलं, म्हणून मी त्याला बोलले की अरे मला या देवळात जायचं आहे. म्हणून त्या शंकरांनी हे दर्शन कसं घडवून आणलं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मला आत्ताही बोलताना काहीतरी होते, पण मी लिटरली स्टील मी हा विचार करते की हे कसं काय झालं. म्हणजे मी त्याला मागते एवढीच गोष्ट मागितली की मला तुझं दर्शन करायचं आणि त्याने सगळं दर्शन घडवून कसं आणलं. अँड म्हणून मी जेव्हा तिकडे गेले ना, आय वॉज लाईक की खरंच देव खरंच असतो. आणि ही मला गोष्ट माहिती, देव माझ्या नेहमी पाठीशी आहे, मी नेहमी बोलते आणि देव असतो हेही मला माहिती, कारण मला खूप असे अनुभव आले आहेत. पण कधी कधी अशी गोष्ट होते ना की यार अरे यार देव खरंच असतो, असं होतं हे असं हा एक एक्सपिरियन्स असतो की मी फक्त त्याच्याकडे मागितले की मला तुझं दर्शन करायचं आणि या मंदिरात येऊन करायचं, आणि त्याने ते दर्शन घडवून आणलं. आणि तिथे एक शिवलिंग नाही, तिथे भरपूर शिवलिंग होते आणि खरंच ते खूप सुंदर होतं. ते एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होतं आणि मला हे असं त्या व्हिडिओमध्ये सांगायचं नव्हतं आधी, म्हणून म्हटलं एक सेपरेट व्हिडिओ करूया. सो असंच आहे की आपण देवाकडे काहीही मागितलं चांगल्या मनाने तर देव देतो. सो गॅस देवाला ब्लेम करायचं नाही, तो बिचारा आपले प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न कसंही तो करेल, फक्त आपल्या नशिबावर असते की आपल्याला ते कसं भेटतंय.
सो हाच होता माझा अनुभव जो मला सांगायचा आहे. तर फक्त मला एवढं सांगायचं आहे की युनिव्हर्सकडे मागा, देवाकडे मागा, मागितल्याने भेटतं. फक्त आपली जिद्द पण तेवढीच पाहिजे की मला याला म्हणजे मला हे पाहिजेच आहे. आणि त्यासाठी आपण किती हातपाय मारतो ते पण डिपेंड करतं. अदरवाईज आपण नुसतं बसून राहू आणि हे बोलू की हे मला पाहिजे, तर ते नाही होणार. बट एक मॅनिफेस्टेशनचा एक रूल मी शिकले आहे की मागितल्याने गोष्टी भेटतात आणि त्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. आणि जर मेहनत केली की ती गोष्ट आपोआप भेटते. ती कशाही रूपात असो ना, पण ती भेटेल. हे मी नेहमी या विचाराने चालते आणि ते ते मग होऊन जातं आपोआप गोष्टी. मला मसुरी ट्रिप कशी प्लॅन होणार होती, माझ्या विजन बोर्डमध्ये होती, मला नव्हती माहिती. पण मी ऑलरेडी मॅनिफेस्ट केलं होतं की मी जाणार यावर्षी या जागी. मग ते युनिव्हर्सने आपोआप घडून आणलंय आणि मी आपोआप त्या ठिकाणी पोहोचले. ठीक आहे, असंच झालंय ते. आणि मग हे मंदिर जे मी कधीच मुंबईत राहून विचार केलेला की मला मसुरी रोडवरती हे मंदिर जायचं आहे. त्या रस्त्याने पास होताना पण तो विचार केला आणि ते झालं. सो आपण मॅनिफेस्ट करत राहायचं की यार मला इथे आहे, मला ही गोष्ट करायची आहे. ती होते, थोडा वेळ लागतो, पण ती होते मात्र नक्की. सो मला हेच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला थोडं तरी काहीतरी असं माझी स्टोरी टेलिंग आवडली असेल किंवा असं वाटलं असेल की मी किती आय डोंट नो मी एवढी जेन्युइन, पण हे सगळं खरं आहे. आणि हे असं झालं आहे, हे कोणालाच म्हणजे पटेल नाही पटेल मला नाही माहिती, बट इट वॉज लाईक दॅट ओनली. आणि मला आय एम स्टील इन शॉक की हे कसं झालं, पण ते झालं. आणि हेच मला असं नॉर्मल शेअर करायचं होतं, म्हणून मी एक सेपरेट व्हिडिओ केल्यासाठी. आणि येस, हाच होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल माझा हा जे काही मी सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.